दे अन्वेच्या आंघोळीची गरम पाण्याची सोय केला ना बायकोन. हे बघा केवढी मोठी भारी, अशी कोणी भारी बांधला पण नसेल एवढी मोठी भारी आम्ही गोळा केलेली आहे. हा 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 मी नाही बायकोन केला ना बायकोन. मी फक्त काजू जमवतच होतो. अन्वेष आता काय भरपूर आंघोळ कर, गरम पाणी पाहिजे तेवढं भेटेल. आता चला बाजीराव आपले उठतील. सगळ्या गमतीचा भाग झालेला आहे आणि आम्ही चाललो इथे. बायकोला काहीतरी फाटा दिसतोय, काचा फाटा आहे म्हणजे काहीतरी दिसतंय. हा असं चांगला आहे, त्याची वालवी लागली आहे त्याला. हो टाकू हातात घेऊ काय, मी घेतोय पुढं. इथं वाकाचे तिथं मी घेतो बोलू तिकडे. सगळ्यांना वाटला पाहिजे ना काहीतरी भारी आणला ना. आता हा जो तणका घेतलाय ना तो एक दिवस जाईल, 2 दिवसाचा. आणि आम्ही बायकोन माझी वाटच बदलून टाकलं. हा ही वाट बरोबर आहे. इथं माझ्या पण वजन आईला वाचलो मान गेली असती आता माझी. दुपारचा जेवण जिरला काजू गोळा करून. हा हा 6 एकर आला. काय म्हणते. तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय. मी इकडे ऊन येतोय त्यामुळे तुम्हाला नीट काय दिसत नसतो चेहरा, कारण इकडे आता सूर्य मावळतोय ना. थोडीशी सर्दी झालेली आहे. आता रात्री जाऊन थोडीशी 90 घेतो अर्धी, म्हणजे सर्दी झाली नाही. माझा ब्रँड माहीत नाही कोणाला, माझा ब्रँड माहीत नाही. खबर ब्रँड बघत लावते माझा. भले भले मोठे मोठे घेणारे माझा ब्रँड बघून घाबरतात आणि तो भेटत पण नाही कुठं. होय ससा भेटत नाही माझा ब्रँड कुठं दुकानात. लावीच्या दुकानात तर अजिबात भेटणार नाही. दाखवतो मला रात्री दाखवतो. आता आज बसायचा प्लॅन चाललाय माझा, तुम्हाला दाखवतो आज. हा हा ओके, ही वाट चांगली आहे पण ही मला लांब वाटते. ही जी वाट आहे ना ही मला ती जवळ वाटते. ते फिरून जायला लागतं मला. सांग किती सावकाश लोकांचे काजू मोडाल. ए सावकाश दे इकडे दे. अरे 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 पडा. ही फिरून झाल्यासारखी वाटते ग. मग किती लांब पडते बघ. हे प्रमोदचे काजू ना, प्रमोद लिंगाव त्यांचे काजू. कसे बघ काजू लावला नाही. हा कुठे ही उडीची. तर मित्रांनो मी आलो जालगावला थोडं सामान न्यायचं आहे आणि त्यासाठी मी आलोय दुकानाचं सामान न्यायला. अन्वेषने मी आणि खूप सुंदर असा जवळजवळ 15 दिवस इथं काम चालू होतं या चौकामध्ये. हा जो रस्ता पांगारवाडीमध्ये येतो, हा जालगाव एरिया, हा नेहमी आम्हाला येता जाता हा एरिया लागतो दापोलीमध्ये. हा जो रोड आहे दाभोळ रोडला जातो, तिकडून तुम्ही गुहागरला पण जाऊ शकता. आणि खूप सुंदर असं सजवलं आहे, खूप मस्त नवीन असं केलं आहे. छोटंसं असं ठिकाण आहे जळ स्वराज्य आणि तिथले सरपंच वगैरे त्यांनी सगळ्यांनी असे त्यातल्या लोकांनी खूप सुंदर असं बनणार काही साईडला. तर मित्रांनो मी आपले जे गुरव आहेत काका त्यांच्याकडे पॅटीस आणले आणि पॅटीस बघा एक वेगळ्या पद्धतीचं पॅटीस आहे. हे असं पॅटीस नसतं. पॅटीस असं असतं ना ब्रेडचं, हे पावाचं आहे ना. हे बहुतेक हां हे मोठे पाव असतात ना हे त्याचं पॅटीस आहे. आणि ही इथं चटणी आहे त्यांची. आणि एक नंबर झाला. आणि समजा
कसं आहे महेश? आणि इकडे आमची 2 कामं चालली आहेत. मम्मी म्हणत पण नाही पॅटीस का वगैरे अन्वेषला. हे बघा हे काहीतरी अन्वेषणी घेत भूतनाथ. मी संध्याकाळी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला दाखवतो माझा काय ब्रँड आहे. तुम्ही याच्या आधी मी 2-3 व्हिडिओ मी केले होते. हा बघा हा माझा 10 रुपयाचा ब्रँड आहे. कधीतरी महिन्या 15 दिवसांनी घेतो. तर मित्रांनो हे आपण जे पितो आहे आता हे चांगलं आहे का मला माहीत नाही. पण हे ॲपल ज्यूस आहे म्हणून आपला 15 दिवसांनी मी कधीतरी आपला एक 10-20 रुपयाचा आणतो आणि घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण थम्सअप स्प्राईट वगैरे टेस्ट काय लाल करतो ते पण मित्रांनो हानिकारक असतं. ते पण जास्तीत जास्त तुम्ही पिऊ नका. किंवा माझा वगैरे असे का असेल ते चांगलं असतं. लिंबू सरबत वगैरे गरम्यातनं किंवा सब्जाचं पाणी वगैरे किंवा आईस्क्रीममध्ये वगैरे असतो सब्जा तो चांगला असतो. मिल्कशेक वगैरे. पण हे थम्सअप वगैरे आहे ते जास्त हानिकारक आहे. स्प्राईट थम्सअप अजून काय आहेत आता नवीन काय आयटम येतात ते मी ते पण जास्त घेत नाही. आणि हे आपला कधीतरी असतं. आणि हा आपला आता पेक छोटासा मारायचा. सर्दी झाली ना आता अर्धी घ्यायची. तोपर्यंत मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू मित्रांनो. टाटा बाय.